श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 10वा. भगवान शिव म्हणाले, हे देवी, आता तू 10व्या अध्यायाच्या महात्म्याची परम पावन कथा ऐक. ही कथा स्वर्गरूपी अवघड किल्ल्यात जाण्याच्या सुंदर पायऱ्यांसारखी असून अत्यंत प्रभावशाली आहे. काशीमध्ये धीरबुद्धी नावाचा प्रसिद्ध ब्राह्मण होता. तो माझ्या ठिकाणी नंदीसारखी भक्ती करत होता. तो पवित्र कीर्ती मिळवण्यात तत्पर होता. त्याचे मन शांत होते. हिंसा, क्रूरता किंवा दुस्साहस यापासून तो 4 हात लांब होता. जितेंद्रिय असल्या कारणाने तो निवृत्ती मार्गी होता. त्याने वेदरूपी समुद्र पार केला होता. सर्व शास्त्रांचे तात्पर्य त्याला ज्ञात होते. त्याचे चित्त नेहमी माझ्या ध्यानात मग्न असे. तो आपले मन अंतरात्म्यात लावून नित्य आत्मतत्वाचा साक्षात्कार करीत असे. त्यामुळे जेव्हा तो चालू लागे तेव्हा मी त्याच्या प्रेमाला वश होऊन त्याच्या मागे मागे धावत जाऊन त्याला आपल्या हाताचा आधार देत असे. हे माझे वर्तन पाहून भृंगीरटीने विचारले, भगवन, आपले हे असे भक्तांच्या मागून धावणे कधीतरी कोणी पाहिले असेल का? या महात्म्याने असे कोणते तप, जप किंवा होम केलेला आहे की आपणच पावलोपावली त्याच्या मागे राहून त्याला आधार देत असता? मी म्हणालो, ऐक. एकदा कैलास पर्वताच्या पठारावर पुन्नागाच्या वनात चंद्राचे अमृतमय शुभ्र किरण सर्वत्र पसरले होते. तेथे एका कठड्यावर मी बसलो होतो. इतक्यात अचानक जोरदार वादळ सुरू झाले. तेथील झाडांच्या फांद्या वर खाली होत एकमेकांवर आपटू लागल्या. काही फांद्या तुटून इतस्ततः विखुरल्या गेल्या. पर्वताची न हलणारी सावलीही हलू लागली. यानंतर तेथे एवढा मोठा आवाज झाला की त्याचे पडसाद पर्वताच्या गुहांतून उमटले. त्यानंतर आकाशातून एक भला मोठा पक्षी उतरला. त्याचा रंग काळा भिन्न ढगांसारखा होता. तो म्हणजे जणू काजळाचा ढीग, अंधाराचा समूह किंवा पंख तोडलेल्या काळ्या पर्वतासारखा वाटत होता. तो जमिनीवर उभा राहिला आणि त्याने मला नमस्कार केला. त्याच वेळी त्याने माझ्या पायांवर एक सुंदर ताजे कमल अर्पण करून स्पष्ट वाणीने माझी स्तुती करण्यास सुरुवात केली. पक्षी म्हणाला, हे देवा, आपला जय जयकार असो. आपण चिदानंदमय अमृताचे सागर असून जगाचे पालन करते आहात. आपण नेहमी सद्भावनायुक्त असून अनासक्त असता. आपले वैभव अनंत आहे. आपल्या बुद्धीत द्वैतभाव नसून आपण आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक दोषांनी रहित आहात. आपण जितेंद्रिय भक्तांच्या अधीन असून ध्यानात त्यांना आपला साक्षात्कार होतो. आपण अविद्योपाध्य रहित, नित्यमुक्त, निराकार, निर्दोष, अमर्याद, अहंकार शून्य, मायावरण मुक्त आणि निर्गुण आहात. आपली चरण कमले शरणागत भक्तांच्या रक्षणार्थ सदैव तत्पर असतात. आपण भयंकर अशा ललाट रूप महासर्पाच्या विषारी ज्वाळेने कामदेवाचे जाळून भस्म केले. प्रत्यक्षादी प्रमाणांनी आपले ज्ञान होत नाही, कारण आपण स्वतःच प्रमाण स्वरूप आहात. आपल्याला वारंवार नमस्कार. श्रेष्ठ योगी जी चरण कमले आपल्या हृदयात धारण करतात त्यांना मी वंदन करतो. संसार सागरातून पैल तीराला नेण्यास तीच समर्थ आहेत. प्रत्यक्ष बृहस्पती सुद्धा आपली स्तुती करण्याचे धारिष्ट्य करू शकत नाही. 1000 मुखे असणाऱ्या शेषालाही आपल्या गुणांचे वर्णन करता येणार नाही. मग माझ्यासारख्या अल्पबुद्धी पक्षाची काय कथा? त्या पक्षाने केली स्तुती ऐकून मी त्याला विचारले, हे विहंगमा, तू कोण आणि कोठून आलास? तुझा आकार तर हंसासारखा आहे, पण रंग मात्र कावळ्यासारखा. तू ज्या कारणासाठी येथे आलास ते कारण मला सांग. पक्षी म्हणाला, हे महादेवा, मी ब्रह्मदेवाचे वाहन हंस आहे. ज्या कर्मामुळे मला काळा रंग आला ते कर्म आहे का? हे प्रभो, जरी आपण सर्वज्ञ असलात तरी आपण विचारता म्हणून सांगतो. सौराष्ट्र नगराजवळ एक सुंदर सरोवर असून त्यात कमळे उमललेली असतात. त्यातील चंद्रकोरीसारखे पांढरे बीजतंतू चोचीत घेऊन मी अतिशय वेगाने आकाशातून उडत होतो. उडता उडता अचानक जमिनीवर कोसळलो. त्यामुळे बेशुद्ध झालो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मनात माझ्या विचार येऊ लागले की मला खाली पडण्याचे काहीच कारण नव्हते. मग हे असे कसे झाले? शिवाय माझ्या कापरासारख्या शुभ्र शरीरावर हा काळा रंग कोठून आला? असा विचार मी करीत होतो. तोच त्या सरोवरातील एका कमळातून मला शब्द ऐकू आले, हंसा उठ, तुला पडण्याचे व काळा होण्याचे कारण सांगते. तेव्हा मी उठून सरोवराच्या मध्यभागी गेलो. तेथे 5 कमळे लागलेली एक कमळांची सुंदर वेल होती. तिनेच ते शब्द उच्चारले होते, म्हणून मी तिला प्रदक्षिणा करून नमस्कार केला आणि माझ्या पडण्याचे कारण विचारले. कमलिनी म्हणाली, कलहंसा, तू आकाशातून उडताना मला ओलांडलेस. त्या पातकामुळे तू जमिनीवर पडलास आणि काळा झालास. तू खाली पडलेला मला पाहून मला तुझी दया आली आणि जेव्हा मी या मधल्या कमळातून बोलू लागले तेव्हा माझ्या तोंडातून बाहेर पडलेला सुगंध
हुंगून 60,000 भुंगे स्वर्गाला गेले. इतकी मी पुण्यवान आहे. हे सामर्थ्य मला कशामुळे प्राप्त झाले ते मी सांगते, ऐक. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. या पुढील भाग पुढच्या भागामध्ये.